नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. माझ्या हातामध्ये आपल्याला हा मखाना दिसत असेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मखान्याचे 10 जबरदस्त फायदे बघणार आहोत. मखान्याला फॉक्स नट किंवा लोटस सीड्स असं म्हटलं जातं. तर हे मखाना जर आपण बघितलं तर हे तलावाच्या काठी किंवा मग नदीमध्ये एक कमळासारखे जे काही फुलं असतात त्यापासून हे फळ मिळत असतं आणि हे फळ आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी एक पौष्टिक फळ मानलं जातं. शरीराला ऊर्जा देतं. जुन्या प्राचीन काळामध्ये जे जुने लोक होते तर ते त्यांची एनर्जी टिकून ठेवण्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे मखाना खात असत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ह्याच मखान्याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच हेल्थ बेनिफिट्स आपण जाणून घेणार आहोत. तर मखान्यामध्ये जर आपण पोषण मूल्य बघितलं तर यामध्ये आहेत प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आहेत, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स सापडत असतात. हेच आपल्या इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि एकंदरीत आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं ते काम करत असतात. चला तर आता जाणून घेऊयात ह्या मखान्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. पहिला औषधी गुणधर्म आपण जर याचा बघितला तर आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी मखाना फायदेशीर ठरतो. यामध्ये आहेत मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि हे आपला जो उच्च रक्तदाब आहे तो कमी करून आपला रक्तदाब म्हणजे जे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्याचं काम करतं आणि आपले हृदय निरोगी ठेवून हृदय विकाराचा धोका कमी करण्याचं काम करत असतं. आपल्याला वजन कमी करण्यासाठी देखील मखाना उपयोगी ठरणार आहे, कारण यामध्ये लो कॅलरीज असतात आणि हाय फायबर असतात. ह्या दोन गोष्टी आपल्याला वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या ठरत असतात. आपण जर थोडा मखाना खाल्ला तर बराच काळ आपल्याला भूक लागत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास उपयोगी हे ठरत असतं. त्यानंतर डायबिटीस नियंत्रित ठेवायची असेल तर मखाना उपयोगी ठरतो, कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आपण याचं सेवन केलं तर अचानकरीत्या आपली साखर वाढत नाही. त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याचं सेवन ते करू शकतात आणि आपला डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकतात. पचन सुधारण्यासाठी हे उपयोगी ठरत असतं. तर यामध्ये भरपूर फायबर आहेत आणि हे भरपूर असलेले फायबर आपली पचनक्रिया सुधारतात आणि कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करत असतात. त्यानंतर वयोवृद्ध लोक असतील त्यांचे हाड मजबूत करण्यासाठी यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस नावाचे घटक असतात आणि हेच हाड मजबूत बनवतात. लहान मुलांचे असतील, वयोवृद्ध लोकांचे असतील, त्यामुळे हाड मजबूत ठेवण्यासाठी मखाना उपयोगी राहणार आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याचं काम करत असत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत, पोषण मूल्य आहेत. हे आपली जी मेंदूचे कार्य आहे ते सुधारते आणि स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये देखील हे उपयोगी ठरत असत. त्याच्यानंतर त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर राहणार. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स सापडत असतात आणि हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणणार आहेत आणि अँटी एजिंग प्रिव्हेंट करून आपल्याला चिरतरुण ठेवण्यामध्ये मदतगार राहणार आहे. त्यानंतर आपली झोप सुधारण्यासाठी मखाना उपयोगी ठरत असतो. तर आपण काय करायचंय, मखाने घ्यायचे आहे, ते अर्धा ते 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून रात्री झोपण्याच्या अगोदर त्याचं सेवन केलं आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होत असते. त्यानंतर किडनीचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यामध्ये सुद्धा मखाना उपयोगी ठरत असतो. टॉक्सिन्स आहे ते टॉक्सिन्स बाहेर फेकून किडनी फ्लश करून किडनीचे कार्य व्यवस्थित ठेवण्यामध्ये मखाना उपयोगी राहणार आहे. आणि शेवटी जर आपण बघितलं तर आपल्या शरीराला एनर्जी, ताकद देण्याचं काम मखाना करणार आहे. त्यामुळे ह्या मखान्याचं सेवन आपण न विसरता करावं. आता ह्या मखान्याचं सेवन नेमकं आपण कसं करावं, तर आपण हे भाजवून त्यामध्ये मीठ, तूप टाकून खाऊ शकतो किंवा मग याचे लाडू बनवू शकतो. गुळासोबत याचे लाडू बनवू शकतो. तूप घेऊन, गुळ घेऊन, सुकामेवा मिक्स करून त्याचे लाडू आपण आपल्या लहान मुलांना देऊ शकतो. दुधासोबत आपण विलायची टाकून, सुकामेवाची पावडर टाकून, गुळ टाकून ते आपण दुधासोबत देखील याचं सेवन करू शकतो. त्यामुळे
हे मखाना हे जे काही फूड आहे त्याचा तुम्ही नक्की आजच सेवन करायला सुरुवात करा आणि आपल्याला काय नेमके याचे फायदे झाले तर ते मला कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर रिशेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या.